सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आतापर्यंत आपण कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती पाहिली. आज आपण अर्चन भक्ती कशी आहे ते बघूयात. तर मनुष्याला दृश्य वस्तूंचे ज्ञान हे त्याच्या देहबुद्धीने मिळवावे लागते आणि त्यासाठी त्याला एखाद्या विद्वान व्यक्तीची आराधना करावी लागते. त्याचप्रमाणे आत्मवस्तूंचे ज्ञान मिळवण्यासाठी आत्मबुद्धी लागते. तर त्यासाठी आपल्याला एखाद्या आत्मज्ञानी अशा व्यक्तीला शरण जावे लागते आणि आत्मज्ञानी व्यक्तीही सद्गुरुपद नक्कीच धारण करू शकते. देहबुद्धीचा माणूस जो असतो तो परमेश्वराच्या बाबतीत हा अनभिज्ञ अज्ञानी असतो आणि अज्ञानातून परमेश्वराच्या ज्ञानाचा मार्ग सापडणे हे त्या मनुष्यास कधीच शक्य नसते. पण सद्गुरू मात्र परमेश्वराच्या बाबतीत हा सर्वज्ञ असतो. अर्थातच परमेश्वराचे दर्शन जर मनुष्याला हवे असेल तर त्याला त्याच्या सद्गुरूचे हे कायम ऐकलेच पाहिजे. त्याने त्यांच्या सद्गुरूचे हे कायम ऐकलेच पाहिजे. परंतु मनुष्याच्या जीवनाची रचनाच अशी आहे की मनुष्य हा त्याच्या आयुष्यभरात अनेक संबंधाच्या जाळ्यात हा अडकून जातो आणि त्यातच तो आपले आयुष्य व्यतीत करीत असतो. तो जिथे तो व्यवसाय करत असतो तेथील संबंध किंवा त्याच्या नात्या गोत्याचे हे जे संबंध देहबुद्धीचे असतात तो म्हणजे स्वार्थच असतात. हे सर्व संबंध हे जे आहेत हे स्वार्थाचेच असतात. पण सद्गुरू आणि सत्शिष्य या दोघांमधला जो संबंध असतो तो आत्मबुद्धीचा असतो आणि या संबंधाला कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाचा स्पर्श नसल्यामुळे हा संबंध अतिशय पवित्र असतो. सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या संबंधामध्ये सद्गुरूकडून जी मिळणारी सत्शिष्यास कृपा आहे ती निस्वार्थी प्रेमाच्या रूपात असते आणि सत्शिष्याकडून सुद्धा त्याच्या गुरुच्या बद्दल अतूट श्रद्धा असते. आणि अशा या दोन पवित्र भावांचा संगम झाल्यानंतर तो त्यांना नक्कीच परमेश्वराच्या दर्शनाकडे नेणारा असतो. सद्गुरू हा आपल्या शिष्याला सर्वस्व द्यायला तयार असतो. त्याचप्रमाणे सद्गुरू जे आपल्याला देत आहेत ते घ्यायला आणि घेऊन ते पचवायला सुद्धा एखादा विरक्त शिष्यच असावा लागतो. सद्गुरू ज्या वेळेला शिष्यावरती कृपा करतात तेव्हा शक्तिपात करतात आणि त्याच्या प्रभावामुळे त्या शिष्याच्या अंतःकरणातील परमेश्वराचे स्फुरण हे त्याच्या सर्व अंगांना व्यापते. ते म्हणजेच आत्मशक्ती जागी झाल्याने त्या शिष्याचे अंतर्मन पार बदलून जाते. माणसामध्ये कृतज्ञता नावाची एक फार मोठी भावना वास करते. सद्गुरू कायम आपल्या शिष्याला आत्मसन्मुख करत असतात आणि आपल्या सद्गुरूच्या या कृपेलाच किंवा सद्गुरू जे शिष्यावरती ही कृतज्ञता करतायत त्याचा राजमार्ग म्हणजेच पूजा होय. सद्गुरूंनी त्यांच्या शिष्याच्या बद्दल जी आत्मशक्ती जागी केलेली असती ती पोचण्यासाठी पूजा ही फार उपयोगी पडते. तर अशा या पूजेमध्ये एकूण 4 गोष्टींचा समावेश होत असतो. त्या म्हणजे पुढील प्रमाणे. एक म्हणजे पूजा घेणारी व्यक्ती, दुसरी म्हणजे जी व्यक्ती पूजा करते ती, तिसरी म्हणजे त्या पूजेतील सर्व साहित्य आणि चौथी म्हणजे त्या पूजेची क्रिया. तर पूजा घेणारी जी व्यक्ती असते ती निश्चित सगुण आणि साकार असते. सद्गुरू जेव्हा देहात असतात त्यावेळेला आपण त्यांच्या देहाची पूजा करू शकतो. तर जेव्हा देहात नसतात त्यावेळेला आपण त्यांच्या प्रतिमेची किंवा त्यांच्या पादुकाची आपण पूजा करत असतो. आणि जेव्हा आपण देवाची पूजा करत असतो तेव्हा भक्त आपल्या इष्टदेवतेचा एखादा फोटो किंवा एखादी मूर्ती किंवा धातूची सुबक सुरेख प्रसन्न अशी मूर्ती घेऊन आपण त्यांची पूजा करत असतो. पूजा करणारी जी व्यक्ती असते ती नेहमीच शरीराने आणि मनानेही पवित्र असावी लागते आणि त्या व्यक्तीच्या जीवनाचे ध्येय म्हणजे परमेश्वराचे दर्शन असावे. आणि जे आपले पूजा साहित्य असते ते आपल्या सद्गुरूच्या किंवा आपली जी काही इष्टदेवता आहे त्या देवतेच्या देहाला सुख देणारी किंवा
त्यांचे मन प्रसन्न करणारे असे ते साहित्य हवे, जसे की अत्तरे, सुवासिक फुले, नैवेद्य, धूपदीप इत्यादी वस्तू. आपण ज्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला ती पूजा आपण एकाग्र चित्ताने नामस्मरण करत करत प्रसन्नतेने करावी. पूजेची क्रिया ही उगीचच यांत्रिक किंवा रटाळ अशा प्रकारची नसावी. पूजा करताना आपल्याला आपल्या इष्टदेवतेबद्दल आपलेपणा असावा. आणि पूजा करताना, पूजा झाल्यावरती शेवटी आपण आपल्या परमेश्वराला, इष्टदेवतेला साष्टांग नमस्कार घालून आपण त्यांना म्हणत असतो की परमेश्वरा, ज्या वस्तू किंवा ज्या व्यक्ती मी माझ्या म्हणून मानतो त्या सर्व तुझ्याच आहेत. इतकेच काय तर मी देखील तुझाच आहे आणि तुझी जी इच्छा आहे तीच माझी इच्छा होऊ दे आणि मला समाधान लाभू दे, असा त्याचा अर्थ असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.